मंत्री गणेश नाईक साहेब यांचा जनता दरबार आता थोडा सुरू होणार आहे। त्यासाठी आपल्याला गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी जे नागरिक आहेत आपल्या समस्या घेऊन गणेश नाईक साहेबांना निवेदन देणार आहेत आणि त्यांच्या समस्यांचा या ठिकाणी निपटारा होणार आहे। सध्या तरी टोकन देण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि थोडी हळूहळू तर गर्दी वाढणार आहे। थोड्याच वेळात गणेश नाईक साहेब येणार आहेत आणि कार्यक्रमाला जनता दरबारात सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत माजी खासदार संजीव नाईक सर आपण बघतोय की प्रतिसाद द्यायला सुरू झालं, नागरिक यायला लागलेत, काय सांगाल? आपल्याला कल्पना आहे की माननीय गणेश नाईक साहेब हे संपर्क मंत्री झाल्यानंतर त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची चर्चा केली, माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केली, अजितदादांची चर्चा केली की सर्व ठिकाणी त्या मंत्री महोदयांनी जनता दरबार लावले पाहिजेत, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत। आणि ह्या तिन्ही महायुतीच्या आमच्या नेते लोकांनी सांगितले की हां, जनता दरबार लागले पाहिजेत आणि सर्वीकडे व्हायला पाहिजेत। आज आपल्याला लक्षात येईल की छोट्या काही गोष्टी आहेत, लोकांना मंत्रालयात जावं लागतं, जर मंत्रीच इकडे आले तर ते काम सुकर होईल आणि म्हणून या अनुषंगानं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारचा स्तुत्य उपक्रम आहे। आज आपल्याला बघायला मिळेल लोकांचे अनेक छोटे प्रश्न इथेच जर सुटले तर मंत्र्यांना पण मंत्रालयात अडचण नाही आणि मला असं वाटतं की या अर्थानं खऱ्या अर्थानं जनतेचं जे सरकार माननीय नरेंद्र मोदी सांगतात की जनतेचं सरकार असलं पाहिजे, ते सरकार या ठिकाणी भविष्यामध्ये अजून चांगलं जोमानं काम करेल। सर, नरेंद्र मोदी असतील किंवा मुख्यमंत्री असतील हे सांगतात की जनतेमध्ये जाऊन कार्यक्रम त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, मात्र या जनता दरबारच्या माध्यमातून संपर्क वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि कुरघोडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सरनाईक साहेबसुद्धा म्हणाले की मी सुद्धा पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहे। तेच तर आमचं म्हणणं आहे की प्रत्येक मंत्र्यांनी जनता दरबार घेतला पाहिजे। सरनाईक साहेब असतील, शिंदे साहेब असतील, नाईक साहेब असतील, जे मंत्री ज्या परिसरामध्ये आहेत त्यांनी जर ते लक्ष दिलं तर, कारण ठाणे जिल्हा कसा आहे, सर्वात मोठा जिल्हा आहे। सरनाईक साहेब म्हणाले पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेणार। पालघरमध्ये तर शिंदे साहेबांनी पण घेतला पाहिजे असं मला वाटतं, त्यांनी पण घेतला पाहिजे, कारण बाजूचेच आपले त्यांचं मीरा भाईंदर आहे ना, तर त्यांनी पालघरमध्ये घेतला पाहिजे, सर्व ठिकाणी घेतला पाहिजे। आणि मला असं वाटतं की ही सुरुवात आता झालेली आहे, लोकांमध्ये ह्या संदर्भामध्ये आनंद आहे की सरकारच्या माध्यमातून आम्ही मंत्र्यांना भेटू शकतो आणि मला असं वाटतं की हे दरबार सर्वीकडे यशस्वी होतील आणि जनतेचे प्रश्न सुटतील। सर, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच असणार आहे की यामागून कुरघोडे सुरू आहे, राजकारण सुरू आहे, 1995च्या ज्या जखमा त्या पुन्हा ताज्या केल्या अशी सुद्धा चर्चा सुरू झाली। आता आम्हाला तेच आमचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचा कुठलाही विषय नाही आहे। नाईक साहेबांनी 95ला पण दरबार घेतला, 2005 ते 14 पण दरबार घेतला आणि आता माननीय पंतप्रधान साहेबांनी, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं व्हायला पाहिजे, लोकांची कामं व्हायला पाहिजेत, इथे कुठल्याही प्रकारची कुरघोडी नाही। आणि हे तिन्ही नेते माननीय देवेंद्रजी, माननीय शिंदेसाहेब आणि अजितदादा, हे सर्व तिन्ही नेते एकत्र येऊन या महाराष्ट्राला ताकद देतील असा विश्वास आहे। इथे कुठेही कुरघोडी नाही आहे। राजकारणाच्या वेळेस जरूर राजकारण होईल, परंतु आता जनतेची सेवा होईल। थँक्यू सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर बघू शकतो की जनतेचे प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा पालघरमध्ये जनता दरबार घ्यावा अशी ही भूमिका संजीव नाईक यांनी मांडली। बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये जे नागरिक आहेत टोकन घेण्यासाठी आलेले आहेत, हळूहळू गर्दी वाढते, जवळपास 500 जणांचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये असणार आहेत हे आणि या लोकांच्या प्रश्न आणि समस्या या ठिकाणी सोडवल्या जाणार आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा डाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।